हिवरा आश्रम येथे एकाच वेळी 2 लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. 62व्या वर्षात पदार्पण. विवेकानंद जयंतीचा महाप्रसाद सोहळा संपन्न. चिखली तालुक्यातील हिवरा आश्रम परमपूज्य शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम येथे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाची सांगता दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य व दिव्य अशा महाप्रसाद सोहळ्यानं करण्यात आली. उजाड मैदानावर परमपूज्य शुकदास महाराजांनी 14 जानेवारी 1965 रोजी मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर विवेकानंद आश्रमाची स्थापना केली होती. यंदा या आश्रमाच्या स्थापनेला 62 वर्ष पूर्ण झाल्यानं यावर्षीचा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरला. विवेकानंद जयंती महोत्सवातील महाप्रसाद सोहळा हे एक अनुपम व वैशिष्ट्यपूर्ण सोहळा म्हणून ओळखला जातो. या सोहळ्यातील शिस्तबद्धता, नियोजन आणि भक्तिभाव पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक मोठ्या संख्येने हिवरा आश्रमात दाखल झाले होते. यंदा सुमारे 101 क्विंटल वांगे आणि 151 पोते गव्हाचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय आणि परमपूज्य शुकदास महाराज की जय अशा जयघोषात भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाचे वितरण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं. सुमारे 100 ट्रॅक्टरच्या माध्यमातून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं असून विविध गावातून आलेल्या मंडळाचे स्वयंसेवक या सेवा कार्यात सहभागी झाले होते. विवेकानंद कर्णबधिर विद्यालयापासून वाजत गाजत महाप्रसादाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्वामी विवेकानंदांची प्रतिमा असलेला रथ, त्यासमोर 101 दिंड्या तसेच लेझिम पथकांचा समावेश होता. महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जमजाळ आणि आसोबा संस्थांचे आसाराम भारती यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जय जय ब्रह्मरूपा ही आरती करण्यात आली. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. परे परतां सांगितसे तोची हा वार तेरा, आरती करू ब्रह्मरूपाला, परमानंद स्वस्वरूपा निजरू. गंगेचीच धार